मैं सदानंद भट्ट प्रजाशक्ति पार्टी समदर्शी का नेशनल ट्रेजरर हूँ। वंस अगेन बैक। आज मैं प्रजाशक्ति पार्टी समदर्शी महाराष्ट्र यूनिट का न्यूली अपॉइंटेड प्रेसिडेंट मिस्टर संजय चोकनपाले उनका इंटरव्यू लेने वाला हूँ। संजय चोकनपाले जी, आज आप स्टेट इलेक्शन कमीशन ऑफिस में गए थे। आपको बोला गया अदर दैन सेंट्रल रजिस्ट्रेशन आपको स्टेट में भी रजिस्ट्रेशन करना पड़ेगा, तो इसके बारे में आपका क्या कहना है? बिल्कुल सर, आज हम अभी महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमीशन में ऑफिस में गए थे। अभी हमारी जो पार्टी है वो सेंट्रल लेवल पे रजिस्टर ऑलरेडी हो चुकी है, लेकिन उन्होंने बोला कि अगर आपको यहाँ पे काम करना है तो ये पार्टी जो है आपको यहाँ पे भी रजिस्टर करना पड़ेगी। तो हमने जो अभी आज महाराष्ट्र इलेक्शन कमीशन में जाके हमारी जो पार्टी है ऑफिशियली रजिस्टर कर चुके हैं हम, और आगे हम महाराष्ट्र में ये प्रजाशक्ति पार्टी के सिद्धांत के हिसाब से हम अच्छे से काम करेंगे, क्योंकि अभी जो महाराष्ट्र की जनता है वो बहुत ही पॉलिटिकल जो एजेंडे में पिसती जा रही है, तो उनको विकल्प कुछ चाहिए। इसकी वजह से हम ये पार्टी के जो एजेंडे है अच्छे कि हिंदू के जो हित में है वो बिल्कुल हम जनता के बीच में रखेंगे, और जनता को ये एहसास दिलाएंगे कि हम जो 70 साल में हिंदुओं के लिए कुछ किसी भी पार्टी ने आज तक कुछ करा नहीं है। दो सिद्धांत तो बहुत लेके आते हैं पार्टी, चाहे बीजेपी के जो जो भी सिद्धांत है आज तक हिंदुओं के लिए कुछ अच्छे साबित नहीं हुए, लेकिन हम ऐसी पार्टी है, अभी हमारे सिद्धांत जो ऐसे है कि जो हिंदू के हित में जो होगा वो बिल्कुल हम निसंकोच पद्धति से हम जनता के बीच में रखेंगे। अभी प्रजाशक्ति पार्टी समदर्शी का पूरा महाराष्ट्र का गठन हो गया है, तो पूरा ऑफिस बेरर्स का कल मीटिंग हुआ। आज आप स्टेट इलेक्शन कमीशन में गए हैं और आज शाम इधर बैठे हैं। तो महाराष्ट्र में मराठी मानुस का क्या क्या रिक्वायरमेंट है, उनको क्या चाहिए? एक ज़माने में महाराष्ट्र इंडस्ट्रियली एंड इकोनॉमिकली एडवांस स्टेट था, अभी पीछे पीछे जा रहा है ड्यू टू करप्शन। ये महाराष्ट्र का यूथ को आप कैसा एक्सप्लेन करेंगे हमारा एजेंडा? और पूरा कॉमन आदमी है, हिंदू समाज है, हिंदुत्व का मुद्दे पर अभी हिंदुत्व बोले तो सिर्फ धर्म नहीं है, एक कंसेप्ट है, इसमें इकोनॉमिक डेवलपमेंट भी है। इस हिसाब से हमारा पुरातन जो देश था धर्म और इकोनॉमी दोनों एकदम ऊपर ऊंचाई पर था। तो ये कैसे आप पूरा आपका टीम के साथ पूरा महाराष्ट्र में कैसे फैलेंगे? महाराष्ट्र म्हणल्यावर मी मराठीमध्ये सांगतो, चांगली गोष्ट होईल। आतापर्यंत जोपर्यंत म्हणजे पॉलिटिकल पार्टीनी जे पण समजा अजेंडे चालवले त्या अजेंड्यामध्ये आपल्या जे महाराष्ट्रीयन असो किंवा इतर स्टेटचे भारतीयांचे जे स्टेटचे लोक हे असो, त्याच्यामध्ये कोणत्याही पार्टीनं असं हे तर्क आणि विज्ञानाच्या हिशोबाने समाजाला काही दिलेलं नाही। ॲक्च्युली एखादं शहर आहे, मुंबईसारखं शहर आहे, मुंबईसारखं शहरामध्ये एकाच शहरामध्ये खूप गर्दी करून त्या लोकांना ना तुमचं व्यवस्थित स्वास्थ्य भेटतंय, ना पाणी भेटतंय, ना हे गोष्ट भेटते। पण ह्या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कारण करण्याचं एक येते, तर करप्शन त्यांना जास्त करता येतं। तर आमचं एक हे राहील, पार्टीचं एक अजेंडा राहील की प्रत्येक शहर हे चांगलं डेव्हलप झालं पाहिजे, ह्या हिशोबाने आम्ही काम करणार। की जर समजा मुंबईपासून जर आणखी 10 मुंबईसारखे जर 10 शहरं चांगले डेव्हलप झाले तर तिथे लोकांना खूप चांगलं जीवनशैली जगता येईल। त्यानंतर राहिला प्रश्न आपल्या विज्ञान, धर्म आणि इतिहासाचा, ते पण चांगल्या पद्धतीने जोपासता येईल का? की लोकांना फ्री माइंड, म्हणजे लोक जर समजा तुमचं फक्त दैनंदिन जीवन कार्य करण्यातच तुमचा वेळ व्यतीत जातोय, तर तुम्ही तुमच्या जे कल्चर आहे त्या कल्चरवरती जास्त तुमचं फोकस जाणार नाही, तुमचं सगळ्या त्या गोष्टीवरती जीवन व्यतीत होईल। या गुंतागुंतीच्या जीवनात लोक आपले कल्चर विसरत चाललेले, त्या कल्चरवरती लोकांना फोकस करता येत नाहीये। त्या खातर आम्ही असे अजेंडे चालू की आपलं धर्म, संस्कृती हे सगळ्या गोष्टी जतन होऊन आपले जे नवीन पिढी जी जेनजी किंवा युवा आहे हे लोकांना तर्क आणि विज्ञानाच्या पद्धतीने आपल्या एक कल्चरची एक म्हणजे कल्चरला आपण हे कल्चर हे सांगण्या मराठी भाषेत त्याला एक हे म्हणतात कल्चर। समजा तुम्ही एक इकॉनॉमी कशी डेव्हलप करता येईल तुमची, तर त्या पद्धतीने आपण एक वाटचाल चांगल्या पद्धतीने आपण त्याला प्लॅटफॉर्म कल्चर क्या है
हाँ। लोगों को हर घर में पहुंचना चाहिए। हाँ, कैसा मुकुंद में बिल्कुल। थे पहले पहिले हमारे जो पहिले जे आमचे जे हे होते समजा सिद्धांत होते ते असे होते की समजा एखादा व्यक्ती आहे, तो एखादा समजा कल्चरल व्यक्ती आहे, तो खूप म्हणजे त्याचं सखोल नॉलेज आहे, तो व्यक्ती एखाद्या पॉलिटिशियनला एक हे देत होता, राय देत होता की जर समजा जनता सुखी राहायची असेल तर जनतेला बेसिक फॅसिलिट्या की जे कल्चरबद्दल नॉलेज, त्याच्यानंतर कल्चरल नॉलेज देऊन त्यांना विज्ञान आणि तर्क या गोष्टीवरती जास्त त्यांचं फोकस असलं पाहिजे, जेणेकरून आपलं कल्चर आणि आपलं जे धर्म आणि इतिहास पण वाचेल आणि आपली जी उन्नती आहे ती स्वास्थ्याच्या स्तरावरती किंवा शिक्षणाच्या स्तरावरती ही चांगली होईल. पण ते कधी होऊ शकतं, हे असं होऊ शकतं की समजा तुम्ही करप्शन कुठं होतंय ह्या गोष्टीवरती जनतेचं लक्ष गेलं पाहिजे. आणि जनतांनी हे करत असताना समजा ज्यावेळेस आम्ही आता आमचे अजेंडे जनतेत घेऊन जाणार आहेत, त्या जनतेला हेच अजेंडा मी समजून सांगणार की तुमची ही 70 वर्षापासून जी बी इतक्या वर्षापासून आज जेवढे पॉलिटिकल पार्टी आहेत हे सगळ्या गोष्टी जेवढं तुमचं शोषण करताय, ह्या शोषण करण्यापासून तुमची जी आयडिओलॉजी आहे, की तुमची जी मेन ओळख आहे, ती हे लोक त्या ओळखीवरती तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू देत नाही. तुमचं जे बी वेळ समय आहे तुमचा ह्या गोष्टीत रोजी रोटी आणि या गोष्टीत तुमचा वेळ व्यतीत होतोय. अभी प्रजाशक्ति पार्टी समदर्शी का पहला एजेंडा है हिंदू मंदिरों के बारे में, तो हिंदू मंदिर को आप कैसे हैंडल करेंगे? बिल्कुल. हिंदू के जो जितने भी अभी जेवढे मंदिर आहेत तेवढे मंदिर आम्ही बिलकुल सरकार नियंत्रणाचं बिलकुल हटू. बिलकुल त्याच्यावरती सरकार नियंत्रण नसणार आहे. हा एक सनातन लॉ बोर्ड बनवून त्याच्यावरती काही हिंदूंच्या हितासाठी आम्ही त्या हिंदूचं एक बोर्ड बनवून त्याच्यामधून मुलांना स्कॉलरशिप, मुलांना समजा शिक्षासाठी काहीतरी सुविधा नक्की करू. कारण तो पैसा आमच्याच श्रद्धेचा आहे, आमच्याच आस्थेचा पैसा आहे, पण तो नॅशनल वाईज काहीतरी वेगळ्या कामासाठी तो खर्च होतोय. तो खर्च व्हायला नकोय. हा, गव्हर्नमेंट कंट्रोलच्या बाहेर जे बंद कर सब हिंदुओं के लिए, हिंदू गरीबों के लिए, ओनली सिर्फ हिंदुओं के लिए, वो हिंदुओं के हित के लिए हम वो पैसा जो भी जो सगळं जो पैसा है तो उपयोग होगा. अभी आपका ये शिक्षण जो है, एजुकेशन पॉलिसी अभी इतना विकृत हो गया है. सेंट्रल गवर्नमेंट का सिलेबस अलग है, स्टेट गवर्नमेंट का सिलेबस अलग है. स्टेट गवर्नमेंट में इंग्लिश मीडियम है, मराठी मीडियम या लोकल लैंग्वेज का है, हिंदी मीडियम है, इंटरनेशनल स्कूल करके बोलते हैं. सिर्फ लोगों से पैसा लूटने का काम चल रहा है. नाम बोलते हैं इंग्लिश मीडियम में, इंटरनेशनल स्कूल है, 2 लाख भरो, एक बरस में 4 लाख भरो. इसकी वजह से आम आदमी बहुत परेशान है. एजुकेशन को सोचते हैं अभी बच्चा को कैसा हम एजुकेशन दे. तो इसके बारे में प्रजाशक्ति पार्टी समदर्शी महाराष्ट्र यूनिट क्या कदम उठाएगा? बिलकुल. आम्ही जेव्हा सत्तेत येऊ किंवा आम्ही जेव्हा आता जनतेमध्ये जाऊ, जेव्हा आमचा पहिला अजेंडा हाच राहणार आहे की समजा आम्ही तुम्हाला कमिटमेंट करतोय आज की तुमचं जे शिक्षणासाठी तुम्ही जे बोलले आता की जर समजा वन इंडिया वन सिलेबस कोणते हे कोणतेही समजा इंग्लिश मिडियम असो, गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट का कुछ गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये काय हस्तक्षेप राहणार, प्रायव्हेट बी नाही राहणार. सगळं एक वन बोर्डवर वन शिक्षा जे म्हणतात की एक देश आणि एकच शिक्षण, एक बोर्ड एक देश एक देश एक बोर्ड, हे सगळ्याला लागू होणार. 10वी पर्यंत सगळ्यांना शिक्षा मोफत राहणार, जेणेकरून आई वडिलांच्या खिशावरती ताण पडणार नाही, जेणेकरून आई वडिलांची जी अपेक्षा आहे की मुलं माझे शिक्षण त्यांना 10वी पर्यंत फ्री घ्यावं आणि उच्च शिक्षणासाठी चांगलं डिप्रेशन मध्ये न जाता काहीतरी मोठं करावं, त्यासाठी हे एक देश आणि एकच बोर्ड किंवा अलग अलग स्टेट वाइज सिलेबस रहेगा, लेकिन वन बोर्ड रहेगा, वन सिलेबस, लेकिन भाषा अलग ओके. ठीक है, मराठी में पढ़ो, इंग्लिश में बिल्कुल हिंदी में पढ़ो, अपने अपनी सुविधा से अपने अपने स्टेट में ते शिकू शकतात. अभी सेंट्रल कमेटी का जो है आपने भी पढ़ा है, मतलब हम पूरा हिंदू को रिजर्वेशन देंगे. अभी ओबीसी में मुस्लिम को ऐड करके ओबीसी हिंदुओं का रिजर्वेशन कम कर दिया, SC ST में क्रिश्चियंस को ऐड करके SC ST का रिजर्वेशन कम कर दिया. तो ऐसा है, मुस्लिम क्रिश्चियन को रिजर्वेशन नहीं देगा क्योंकि वो लोग तो राज किया है देश के ऊपर, हिंदू दबा हुआ लोग है.
मुगल और क्रिश्चियन ये जो ब्रिटिश आए वो टाइम में पूरा हिंदू दबा हुआ है, इसलिए जनरल कैटेगरी करके उनको रिजर्वेशन नहीं देगा, ये बरोबर नहीं है। SC ST OBC जनरल कैटेगरी सबको रिजर्वेशन मिलेगा, सब हिंदू, क्योंकि हिंदू राष्ट्र है ये, भारत देश का डिवीजन मुस्लिम के लिए पाकिस्तान, हिंदुओं के लिए भारत, ऐसा करके डिवाइड होगा, इसलिए हिंदुओं को प्रायोरिटी, इसमें सब जाति आ जाएगा, जाति का डिस्टिंग्विश नहीं करेंगे, हर हिंदू सब मिलजुल के रहेंगे, सबको रिजर्वेशन मिलने से ना इस जाति का जो लड़ाई हो रहा है अपने आप खत्म हो जाएगा। अभी इसके अलावा आप कुछ बोलना चाहते हो? बिलकुल. महाराष्ट्राच्या जनतेला माझं एकच सांगणं आहे की आतापर्यंत आपण सगळ्याच दृष्ट्या, राजनीतिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सगळे लोक आपल्यावरती राज करत आले आणि सगळ्या लोकांनी आपला दाबवण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचं हितासाठी कोणतीही गोष्ट आतापर्यंत फ्युचरच्या तुमच्या जनरेशनसाठी कोणतीही चांगली गोष्ट हितासाठी जी बी होईल फ्युचरसाठी किंवा तुमचं राष्ट्र वाचल अशी कोणतीही गोष्ट कोणत्याही पॉलिटिकल पक्षांनी किंवा तुमच्या आतापर्यंत जेवढे बी लोक हे राज्य करतात तुमच्यावरती हे लोकांनी केलेलं नाही. प्रजाशक्ती पार्टी एक अशी आहे की आम्ही याच्यामध्ये एवढे जबरदस्त महत्वाकांक्षी लोक आहेत आणि ह्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की ही असलं काहीतरी विकल्प पाहिजे हिंदूचा राष्ट्र वाचवण्यासाठी किंवा हिंदूचा आत्मा वाचवण्यासाठी. मेन काय आहे सर, तुमचा जर समजा तुमच्या आज कल्चर आहे तुमचं, ते तुम्ही त्या कल्चरनी मोठं झालेले आहेत किंवा तुमच्या त्या कल्चरनी तुमचा सगळा आत्मा जिवंत आहे, म्हणजे तुमचं काम करण्याचं जे बी मन लागतंय ते आज तुमच्या ज्या तुमचं जे थोडक्यात म्हणजे ते तुमचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटवरती तुम्ही गर्व करताय. अशी कोणती वस्तू आहे की त्या पॉईंटवरती आज हिंदू गर्व करू शकतो, हिंदू समाज हा गर्व करू शकतो, अशी कोणती गोष्ट ठेवलेली नाही. त्याच्यामुळं काय होतंय, आपला जो समाज आहे तो विखुरला गेला आणि सगळ्यात महत्त्व तो मननशील चिंतनशील राहिला नाही. कारण वेगवेगळ्या लोकांनी त्यांना भ्रमित केलेले की त्याची शैक्षणिक उन्नती असो, आत्मिक उन्नती असो, कल्चरल जी 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 बी आपण म्हणता येईल ती उन्नती असो किंवा त्याची स्टेटची उन्नती असो, ही सुद्धा मागे येणार का, की त्याचा आत्मा जागा राहणार नाही. त्या आत्म्यावर म्हणजे मला जे बोलण्याचं त्याचं तात्पर्य असं आहे की तुमचं जे मेन फोकस आहे की तुम्ही गर्व करू शकता त्या गोष्टीवरती, की समजा ठीक आहे तुमच्या एखादी तुम्ही ती गोष्ट जगप्रसिद्ध गोष्ट आहे त्या गोष्टीवरती समजा तुम्ही गर्व करताय जगामध्ये की ही गोष्ट आमच्या जगामध्ये सगळ्यात बडकर आहे आणि त्या गोष्टीवरती आम्ही आज जीवन जगतोय किंवा त्या गोष्टीवरती आमचा सिद्धांत तो आहे सगळ्यांचा, सगळ्या हिंदू समाजाचा सिद्धांत तो आहे की त्याच्यावरती आम्ही गर्व करतो आणि त्या गोष्टीवरती जगतो. म्हणजे त्या गोष्टीमुळे आम्हाला एज्युकेशन भेटते, त्याच वाटेने आम्हाला सगळ्या एज्युकेशन भेटते, त्याच वाटेने आम्हाला आमची उन्नती होते सगळ्या पद्धतीने, त्या वाटेने आम्हाला जायला आवडेल. बिलकुल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ह्या विचाराच्या प्रजाशक्ती पार्टी ह्याच विचाराची पार्टी आहे. त्याच्यामुळे ह्या पार्टीचं जेव्हा गठन झालं तेव्हा माझ्या मनामध्ये असं वाटलं की ही नक्कीच हिंदूसाठी हा लास्ट विकल्प असू शकतो. माझं हिंदूला आव्हान आहे, हिंदू समाजाला आव्हान आहे खास करून. आणि हिंदू समाजामध्ये भ्रमित करण्याचं कारण इतर लोकांनी भरपूर केलेलं आहे. हिंदूमध्ये 18 पगड जाती, 18 पगड मत पंथ संप्रदाय येतात. बिलकुल हे लेअर आहे आमच्या, ह्या लेअर वाचून आम्हाला काही फरक पडत नाही, पण आमचा जो सिद्धांत आहे तो एक पाहिजे. त्या सिद्धांतावरतीच या लोकांनी आमचा वार केलेला आहे, पण तो सिद्धांत आम्ही नक्की पुढे मांडू. कारण आमची जी पॉईंट होता तो तर्क आणि विज्ञानावरती आधारित होता आणि त्याच्यामुळे आमची आत्मिक उन्नती व्हायची, आम्ही कुठेही भ्रमित नाही व्हायचो. आमची पॉलिटिकलमध्ये तेवढी चांगली पोच असू शकते, आमचं सगळं मेजॉरिटी असू शकते. आमचं पहिलं संसाधन जे इथले संसाधनांवरती बाहेरच्या लोकांनी येऊन ती राज केलं आमच्यावरती आणि आजही आम्हाला तीच प्रोसेस करून दाखताय. ती जी इंग्रजांनी जी प्रोसेस चालवली, इंग्रजांनी तोडो फोडो और राज करो, तो आज बी वही आज तेच चालू आहे. तर हेच जनतेला थोडंसं काहीतरी एखादं इलेक्शन मोमेंट आलं की टोटली भ्रमित करतात. तर तसं भ्रमित न होता युवांनी, माझ्या हिंदू युवाला आव्हान आहे की ह्या प्रजाशक्ती पार्टीशी बिलकुल तुम्ही निसंकोच जोडा. कारण तुमच्या शक्तीमुळेच हा आज तुमच्या हिताचा जो पक्ष आहे,
पॉलिटिकली पक्ष की तुमची उद्या ती तुमची बाजू मांडणार आहे, तुमची बाजू मजबूत करणार आहे, तुमचं राष्ट्र वाचवणार आहे, तुमची धर्म वाचवणार आहे, तुमची संस्कृती वाचवणार आहे. कारण आम्हाला माहिती आहे आज विकल्प हिंदूकडे काही नाहीये. हिंदू फक्त एका विचारधारेचे आज यासाठी जोडलेला आहे तो की इटा दगडापेक्षा वीट बरी. हिंदूला विकल्प नाहीये, पण हिंदूला पुढे खूप सारे विकल्प आहे. कारण आज जर तुम्ही काही करू शकणार नाही तर पुढे सुद्धा तुम्ही काही करू शकणार नाही. आज आम्ही एक थोडीशी असं समजून चाला की तुम्हाला आम्ही रस्ता दाखवतोय, एक ऑपॉर्च्युनिटी देतोय. त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही थोडं ओळखून याच्यामध्ये नक्कीच जोडा. या विचारधारेला जोडला तर तुम्ही बिलकुल ह्या पॉलिटिकल पार्टी जी अशी आहे की ती 100% हिंदूंच्या हितासाठीच काम करेल आणि राष्ट्रप्रधान राहील. तुमचं संस्कृती या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल आणि त्यानुसारच राजनैतिक नीती जी आधारशिला जी ती ठेवल्या जाईल. त्याच्यानंतर जनतेचा विकास केला जाईल. कोणत्याही जनतेला स्वास्थ्य हे हवं असतं, कोणत्याही जनतेला मेडिकल हे हवं असतं. ती ह्या मार्फत आम्ही अशी काही नीती आणू की जेणेकरून आम जनमानस जो आहे तो मेट्रो सिटीकडे धावतोय आणि त्याची तिथं घुसमट करता हे लोक. एकच सिटी डेव्हलप करून जास्तीत जास्त त्यांना करप्शन करता येईल, जास्तीत जास्त त्यांना तिथं राज करता येईल या हिशोबाने लोकांना तिथं ओढून आणतात. म्हणजे एक थोडक्यात म्हणजे कंझ्युमर करून टाकले लोकांना. तर तो कंझ्युमर न करता लोकांचं आयुष्य खूप कमी क्षणाचं असते, पण ते चांगल्या गोष्टी जगू शकतात. पण जर तो सखोल आपल्या जर हिताचं एखादी जरी पॉलिटिकल पार्टी असेल तर ती सत्तेत राहूनच त्या गोष्टी होऊ शकतात. वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशंस प्रजाशक्ति पार्टी महाराष्ट्र स्टेट यूनिट का प्रेसिडेंट होने के लिए. धन्यवाद. थैंक यू.